हे संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर काही सवाल उपस्थित होत आहेत। या प्रकरणावर जय महाराष्ट्रचे सवाल बघूया। अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीसाठी प्रशासन इतकं मेहरबान का झालं? पहिला सवाल। महारत्नाची सरकारी जमीन इतक्या तातडीनं कशी विकली गेली? ₹1,00,000 भागभांडवल असलेल्या एका कंपनीमध्ये तब्बल जमीन खरेदीसाठी 300 कोटी रुपये कोणत्या माध्यमातून आले? 1,00,000 भांडवल असलेल्या कंपनीला IT प्रकल्पासाठी मंजुरी कशी मिळाली? कंपनीला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय नेमका घेतला कोणी? ₹21 कोटींचं मुद्रांक शुल्क फक्त 500 रुपयांपर्यंत आणलं कसं? आणि मुलाच्या कंपनीला जर फायदा झाला असेल तर मग या प्रकरणामध्ये अजित पवारही अडचणीत येणार का?